नाव दीपक शिरसाट. आम्ही आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटनेच्या मुख्य याचिकाकर्ते भालचंद्र ठाकरे साहेब, त्याच्यानंतर इथे असलेले सर्व. तर आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती पेसा नोकर भरतीच्या विरोधात आणि पुढे आता आम्ही सुप्रीम कोर्टात म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये आहोत. तर ह्या याचिका टाकण्याचं कारण असं आहे पेसा नोकर भरतीच्या विरोधात की 13 जिल्ह्यांमध्ये 100% आरक्षण दिले गेलं आहे. 100% म्हणजे संपूर्ण 13 जिल्ह्यांमध्ये फक्त अनुसूचित जमातीचेच मुलं 100% आरक्षणामध्ये निवडून येणार, स्पर्धेमध्ये ते निवडले जाणार. तर अशा पद्धतीचा अन्यायकारक एक जुलमी राज्यपालांनी एक GR काढला होता. त्या GRला आमच्या आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटनेच्या मार्फत चॅलेंज करण्यात आलेलं आहे. आणि असं चुकीचं काहीतरी 100% आरक्षण देणं ही चुकीची बाब आहे. कारण हे महाराष्ट्र शासन हे पुरोगामी सरकार म्हणून आहे, परंतु हे अशा पद्धतीने इतरांवरती अन्याय करतात हे चुकीचं आहे. कारण 100% जर एका समूहाला तुम्ही आरक्षण दिलं तर त्यामध्ये बाकीचे मग समूहाच्या मुलंच नोकरीला नाही लागणार. तर असं एक आहे. आणि दुसरं असं झालेलं आहे की ज्यावेळी 24 डिसेंबर 1996 रोजी पेसा ॲक्ट, हा जो पेसा ॲक्ट आहे तो गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झाला, तर त्या ॲक्टमध्ये कुठेही 3 पानी जो ॲक्ट आहे, तर त्या ॲक्टमध्ये गॅझेट ऑफ इंडिया प्रकाशित असलेला ॲक्ट, त्या ॲक्टमध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की पेसा ॲक्ट हा शासकीय नोकर भरतीमध्ये लावावा. परंतु हे सगळं दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. कुठेतरी शासनाने याची दखल घ्यावी और असं जे चुकीचं परिपत्रक राज्यपालांनी काढलं आहे ते त्वरित रद्द करावं. असं कुठल्याही समूहाला 100% नोकरीचं आरक्षण तुम्ही देऊ शकत नाही. अशा पद्धतीने हे अन्यायकारक केलेले जो कायदा आहे तो लवकरात लवकर रद्द करावा व पेसा नोकर भरती ही कायमस्वरूपी स्थगित करावी. और 2014 पासून जे मुलं आजपर्यंत म्हणजे 10 वर्षात जे मुलं लागले आहेत, तर असं प्रत्येक वर्षी जरी आपण अनुसूचित जमातीमध्ये जर 100% आरक्षण म्हटलं तर प्रत्येक वर्षी कमीत कमी 10,000 मुलं तरी लागले असतील. तर असं 2024पर्यंत कमीत कमी 1 लाख मुलं लागलेले आहेत. परंतु हे आरक्षण नसताना सुद्धा आरक्षणात लागलेले आहेत. तर पेसाला कुठल्याही संविधानामध्ये सुद्धा असं म्हटलेलं नाही की पेसाला आरक्षण द्या, किंवा जो 24 डिसेंबर 1994 गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झाला जो ॲक्ट आहे पेसा ॲक्ट, तर ॲक्टमध्ये सुद्धा कुठे म्हटलेलं नाही. कुठेतरी दिशाहीन सगळं चालू आहे. त्यामुळे शासनाने, मुख्यमंत्री साहेबांनी, त्यानंतर महाराष्ट्र शासनाने, त्याच्यानंतर जे आदिवासी विभाग दिशाभूल करत आहे राज्यपालांची, तर राज्यपालांनी सर्वांनी लक्ष देऊन हा विषय लवकरात लवकर तातडीने पूर्ण करावा अशी मी. खैनारजी, हे आपल्याला विषय विचारायचा, तुम्ही स्वतः अनुसूचित जमातीतील आहात आणि तुमची संस्था जी आहे आदिवासी कोळी जमात सामाजिक संघ, म्हणजे ती सुद्धा अनुसूचित जमातीतील आहे, तरी तुम्ही या पेसाला या ठिकाणी विरोध करताना दिसताय किंवा त्याचे जे चुकीचे परिणाम आहेत ते सांगताना दिसत आहे, तर त्याबाबतची भूमिका नेमकी काय आहे आपली? तर काय झालेलं आहे, आदिवासी विभागामध्ये 1984 पासून 2 भाग झालेले आहेत. एक आहे पेसा क्षेत्र, त्यालाच अनुसूचित क्षेत्र म्हटलं जातं. पूर्वी अनुसूचित क्षेत्र, नंतर 96 नंतर पेसा क्षेत्र, आणि एक जो क्षेत्र आहे ते नॉन पेसा क्षेत्र. परंतु जे पेसा क्षेत्र आहे त्यामध्ये 2011च्या लोकसंख्येप्रमाणे 43 लाख लोक राहतात आणि नॉन पेसामध्ये 64 लाख लोक राहतात. परंतु काय झालेलं आहे, अनुसूचित जमातीचं 25 आमदार आणि 4 खासदार हे फक्त अनुसूचित क्षेत्रामध्येच म्हणजेच पेसा क्षेत्रामध्ये राखीव असल्यामुळे, तो अन्यायकारक त्यांच्या हातात सत्ता असल्यामुळे ते अन्यायकारक 64 लाख आदिवासींना नोकऱ्यांपासून वंचित ठेवत आहेत. तर अशा प्रकारचं ते हे सर्व करत आहेत. त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवण्यासाठी पेसा नोकर भरतीच्या विरोधात आम्ही गेलेलो आहोत. यामध्ये तुम्ही जो तुमची संघटना किंवा त्यामध्ये नेमक्या आदिवासीमधील पोटजाती कोणत्या आहेत बिगर पेसा क्षेत्रातील? असं काही नाही. काय झालेलं आहे, जे पेसा क्षेत्र आहे ना, तिथे मोजून 45 जमातीपैकी 12 ते 13 जमाती राहतात आणि नॉन पेसा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये उरलेल्या 30 ते 35 जमाती आहेत. तर त्यांच्यावरती हा अन्याय आहे चालू. आणि हा फक्त आमची लोकसंख्या दाखवली जाते आमदारकी मिळवण्यासाठी, राखीव क्षेत्र करण्यासाठी 25 आमदार निवडले जातात, 4 खासदार निवडले. परंतु आमची जी लोकसंख्या 64 लाख, तर त्याच्यावरती 25 पैकी 14 आमदार निवडले जातात आणि 2 खासदार निवडले जातात. लक्षात घ्या, फक्त राजकीय दृष्ट्या आमचा वापर केला जातो.
इतर कुठलेही लाभ जेव्हा देण्याची वेळ येते, शासकीय योजना राहू द्या, नोकरी राहू द्या किंवा बाकीच्या गोष्टी राहू द्या, तर आमचा पवित्र आहे की या पेसा नोकर भरती कायमस्वरूपी स्थगित आणि कायमस्वरूपी बंद करावी. आणि दुसरं आहे की शासनाने जेव्हापासून हे आरक्षण लागू झालं अनुसूचित जमातीचं, आमदारकी आणि खासदारकीचं, हे कायमस्वरूपी रोटेशनमध्ये टाकावं. जसं शेड्यूल कास्टला जसं ज्याप्रमाणे रोटेशन आहे, ज्याप्रमाणे अनुसूचित जातीला ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेळी रोटेशनमध्ये टाकलं जातं, तसंच हे 25 आमदारांचं आणि 4 खासदारांचं अनुसूचित जमातीचं जे आरक्षण आहे शेड्यूल ट्राईबचं, ते रोटेशनमध्ये टाकण्यात यावे. ही प्रमुख मागणी आम्ही शासनासमोर करत आहोत. एक मुद्दा साहेब, पेसा क्षेत्रातील 17 पदा भरती संदर्भात जो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे, त्यामध्ये सामाजिक विकास प्रबोधिनीची मोठी भूमिका आहे आणि त्यामध्ये स्वतः आपण बेबी ठाकरे साहेब आपण होतात, तर त्याबाबत काय सांगाल? काय स्टेजला ती लढाई आहे? साधारणतः हा जो निर्णय आहे तो 2014 पासून आपण हे जी याचिका आहे ती लढत आहोत. जिथे ओबीसी किंवा इतर जे समाज आहेत, शेड्यूल ट्राईब्स हा सोडून इतर सर्व जमातींवर हा केलेला अन्याय आहे की जिथे पेसा क्षेत्रामध्ये 100% आरक्षण हे शेड्यूल ट्राईब्सना ठेवलं जावं. त्याच्यामुळं इतर सर्व जमाती वंचित होत होत्या. त्याच्यामुळे 2014ला प्रथम याच्यात स्थगिती मिळवली आणि त्याच्यानंतर 2019ला सुद्धा त्याबद्दल स्थगिती मिळवली. जेव्हा हायकोर्टाचा निर्णय विरोधात गेला तेव्हा ताबडतोब आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्याच्यात सुद्धा स्थगिती मिळवली. आणि आता सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की कुठल्याही प्रकारे इंदिरा साहनी वर्सेस सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या न्यायनिवाड्यामध्ये जे कुठल्याही प्रमाणात आरक्षण हे 50%च्या वर जाऊ नये हे तत्त्व ठेवून निर्णय दिला गेलेला आहे की 50% आरक्षण जे आहे ते ओपन कॅटेगरी किंवा ओपन म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की शेड्यूल ट्राईब सोडून इतर सर्व जमाती आहेत, त्या जमातींना ते आरक्षण ठेवावं असा त्या निर्णयाचा अर्थ आहे. साहेब, आत्ताच या ठिकाणी खैरनार साहेबांनी सांगितलं त्यांची आदिवासी कोळी समाज संघटना आहे आणि त्यांनी जे मुद्दे सामाजिक विकास प्रबोधिनीचे आहेत तेच मुद्दे त्यांच्याही या पेसा क्षेत्रासंदर्भात आहेत. तर बिगर आदिवासी लढा जी देणारी संस्था आहे किंवा सामाजिक विकास प्रबोधिनी किंवा आदिवासी कोळी समाज संघटना आहे, तर या सर्व संघटना आता एकत्र येऊन या विषयावर लढा देणार की कसं? नक्कीच आम्ही एकत्र येऊ या विषयात, कारण सगळ्यांचे हितसंबंध जे आहेत ते त्या कायद्याच्या संदर्भातच अनुसूचित हे आहेत, ते म्हणजे गणित आहेत. त्याच्यामुळं जे अखिल भारतीय आदिवासी कोळी बांधवांचा जो प्रश्न आहे त्यांनासुद्धा आम्ही बरोबर घेऊ आणि आम्ही संयुक्तरित्या हा लढा पुढे लढवतो. 35 सेक्शनचा जो मोठा शेतकऱ्यांचा विषय आहे त्याबाबतही चांगला निर्णय आता 95 शेतकऱ्यांच्या बाबतीत झालेला, त्याबाबत आता नेमकी काय वाटचाल असेल किंवा काय आत्तापर्यंतची भूमिका आहे? 35 सेक्शनच्या संदर्भात आता नुकताच एक निर्णय झाला, पण त्याच्यात थोडंसं त्या संदर्भात सुद्धा काही सामाजिक विकास प्रबोधिनी, मूळतः सामाजिक विकास प्रबोधिनी पुढे येईल आणि त्यांना मदत करून अशा केसेस ज्या असतील ते आम्ही पुन्हा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्यांना न्याय कसा देता येईल याचा निश्चित आम्ही विचार करू.